नमस्कार, मी शाहिद किरटकर आपणा सर्वांचं स्वागत करतो। 22 जुलै ही तारीख अवघ्या जगाला परिचित आहे। 22 जुलैला चिपळूणमध्ये महापूर आला। या महापुराने अवघ्या चिपळूणला अस्तव्यस्त केलं। जीवन हे विस्कळीत झालं। अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, रस्त्यावरती आले आणि मग अनेक हात सुद्धा मदतीसाठी धावले। हळूहळू आता चिपळूण सावरतंय। मात्र जसा कालावधी पुढे जाईल तसे प्रश्न सुद्धा उभे राहतात। चिपळूणमध्ये येणारा महापूर ही एकाच दिवशीची दुर्घटना नव्हती, तर त्या पाठीमागे अनेक वर्षाची प्रक्रिया आहे। नेमकं याची कारण मीमांसा काय, याच्यावरती कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याच्यावरती चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच आज आपण एक शानावाज शाह म्हणून जे स्वतः एका सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, स्वतः स्थापत्य अभियंता आहेत, अर्थातच सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे नियुक्त जलदूत म्हणून ते गेले अनेक वर्षे काम करतात। जल नियोजन कसं असावं, नद्यांची पातळी कशी वाढावी, त्यासाठी कशा पद्धतीनं त्याच्यावरती लक्ष ठेवून काम केलं पाहिजे, या संदर्भात त्यांचा गाढा अभ्यास आहे। आणि म्हणूनच या महापुराच्या दरम्यान त्यांनी जे काही मुद्दे, जी भूमिका मांडलेली आहे, ती भूमिका आज आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर यावी, यासाठी आपण शानावाज शाह यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला आपण पाहूया शानावाज शाह यांची या संपूर्ण महापुरासंदर्भात काय भूमिका आहे। नमस्कार शानावाज शाह, आपलं श्री लाईव्हच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। एकंदरीत हा चिपळूणचा महापूर जो आला, या महापुरादरम्यान अनेक प्रश्न उभे राहिले, अनेक समस्या आपल्या समोर आल्या आणि त्या समस्यांची उत्तरं आता शोधणं गरजेचं आहे। आपण सुद्धा याचे चांगले अभ्यासक आहात। काय वाटतं तुम्हाला की कशामुळे महापूर आला असेल, नेमक्याची कारण मीमांसा काय करता येईल? प्रणाम साहेब। पूर हा जो चिपळूणात आला हा आजचा कालावधी नाही, तर आपल्याला 1951 पासूनचा या पाठीमागचा अभ्यास करायला पाहिजे। जे चिपळूणातून वाशिष्ठी नदी वाहते, ही वाशिष्ठी नदीच्या किनारी असणाऱ्या गोळकोट बंदरावर पूर्वी मोठमोठ्या बोटी यायच्या। इवन आपला जो बाजारपूल आहे, ज्याला बंदरनाका म्हटला जातो, इथे मोठमोठी भरतीच्या पाण्यावर वाऱ्यावर येणारी म्हणजे शिडावर येणारी गलबतं तिथे यायची। या गलबतामधून मंगलोरी कौलं, राशन, सिमेंट हे सगळं तिथे यायचं, म्हणून तिथे नगरपालिकेचा जुना जकातनाकाही होता। पण त्यानंतर 1951 मध्ये कोयना धरणाचा प्रस्ताव तयार झाला। 1952 मध्ये त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि 1953 पासून त्याचं काम चालू झालं। 1960 मध्ये त्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला। पण याची जी मूळ सुरुवात झाली ती तिथून झाली। ज्या कोयना धरणानंतर जे टनेल आणि खोदाई करण्यात आली, या खोदाईमध्ये निघणारे दगड, गोटे, माती, मकिंग हे सर्व विविध ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या उगमाच्या आजूबाजूला ठेवण्यात आले। आणि त्यावेळेपासनं पावसाच्या काळामध्ये हे दगड गोटे वाहत 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 नदीच्या नदीमधच्या पात्रामध्ये येऊ लागले आणि नदी पात्र भरण्यास सुरुवात झाली। त्याच पद्धतीनं आम्ही निसर्गावर अतिक्रमण करून जंगलतोड चालू केली। जंगलतोड चालू केल्यानंतर विचार करा की जे झाडं 70, 80, 100 वर्षाची आहेत, ह्या झाडांची मुळं अगदी खोल दगडापर्यंत, खडकापर्यंत जमिनीची माती धरून ठेवतात। पण ही झाड वृक्षतोड झाल्यामुळे ह्यांची मुळंही नष्ट झाली आणि ही माती निघून जाऊ लागली आणि ही माती ही हळूहळू वाशिष्ठी नदीमध्ये आली। ही प्रक्रिया 1960 पासून चालू झाली आणि 1960 नंतर आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये पुराला सुरुवात झालेली। परंतु आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की भूस्खलन होत आहे, म्हणजे दरड कोसळले जात आहे, त्यासाठी जंगलतोड हा एक महत्त्वाचा कारण आहे। त्याचबरोबर तुम्ही मकिंगचा उल्लेख करताय आणि त्यामुळे नदीची पातळी जी आहे ती कमी होत चालली, की त्याची खोली कमी होत चालली, याचा एक कारण आहे। या व्यतिरिक्त अजून काय नेमक्या उपाययोजना करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? उपाययोजना बऱ्याचशा आहेत यामध्ये। प्रथम याची जी कारणं तुम्ही आता म्हटली, मी ही दोनच कारणं तुम्हाला सांगितली। नदीवर होत चाललेलं अतिक्रमण हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। वाशिष्ठी नदी जर पाहाल तर टोपोशीट प्रमाणे ती 130 मीटरपेक्षा जास्त रुंदीची होती। इव्हन आपल्या याच्यातून कामते धरणातून येणारी जी शिवनदी आहे, हिची रुंदी पाहाल तर 30 ते 40 मीटर होती। पण आज प्रत्यक्ष ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी त्या नदीची रुंदी, शिवनदीची रुंदी 15 ते 5 मीटर आहे। वाशिष्ठी नदीची रुंदी ही 30 ते 60 मीटर आहे। आता ही रुंदी कमी झाली, खाली खोली कमी होत चालली, म्हणजे नदीची जी वहन क्षमता आहे, ज्यावेळी या वाशिष्ठी नदीचा सर्वे करण्यात आला होता त्यावेळी नदीची वहन क्षमता ही प्रति सेकंद 987 क्युमेक्स होती। आज ती 250 क्युमेक्स पण नाही आहे। मग याच्यावर पूर्ण विचार होणे गरजेचं आहे। हे मुद्दे तुम्ही जे आता सांगताय
हे मुद्दे प्रशासनाच्या लक्षात आले नसावेत का, किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चितच प्रशासनाला ज्यावेळी एखादा आपण प्रकल्प करतो तर प्रकल्पामध्ये भूगर्भ तज्ज्ञ, जलतज्ज्ञ ह्या सर्वांना एकत्रित घेऊन त्याचे होणारे परिणाम, दुष्परिणाम, फायदे काय याचा अभ्यास केला जातो. आजची जी आमची शासकीय याच्यातून सुद्धा पद्धत आहे की एखादा स्थापत्य अभियंता उतरतो, प्रकल्प तयार करतो आणि त्या प्रकल्पाला मंजुरी मिळते. या प्रकल्पाला तज्ज्ञांकडून मंजुरी घेतली पाहिजे. इवन तुम्ही वास्तुशास्त्र पाहाल किंवा स्थापत्यशास्त्र पाहाल तर एखादा प्रकल्प करताना निसर्गावर अतिक्रमण करून कुठेही करण्याची परवानगी नाही. आज आम्ही साधे म्हणतो की आम्हाला घरं बांधतोय, आम्ही घरी जाऊन आज शहरात जागा नाही म्हणून डोंगर खोदते. ह्या तर डोंगराची माती जाते कुठे? तरी डोंगराची माती पूर्णपणे नदीमध्ये येत आहे. तर ह्याच्यासाठी हा पूर्ण विचार शासनाने केला पाहिजे, तज्ज्ञांची मतं घेतली पाहिजेत, मगच तो प्रकल्प राबविला पाहिजे. आता जशी चर्चा होते की हा केवळ वाशिष्ठी नदीचा पूर नव्हे तर कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलं आणि म्हणून एवढा महाप्रलय या ठिकाणी पाहायला मिळाला. तुम्हाला काय वाटतं, असंच असेल? आता नाही, असं असेलच म्हणण्यापेक्षा असंच आहे. कारण 22 जुलैची जी परिस्थिती बघितली ती कोळकेवाडी धरणाच्या 4थ्या टप्प्याच्या टनेलच्या दुसऱ्या बाजूने वरून कोळकेवाडीची नदी येते. या नदीमध्ये वरच्या बाजूला ठेवलेला जो काही मकिंगचा गाळ होता हा हजारो टन मकिंग या नाल्यामध्ये, या टनेलमध्ये येऊन थांबलाय. आणि टनेलमध्ये थांबल्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद झालेली आहे. आणि इलेक्ट्रिसिटी बंद झाल्यामुळे पोफळीचा जो वाशिष्ठीचा वळण बंधारा आहे तो, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वळण बंधाऱ्यामध्ये खालच्या पाणी घेतलं जातं आणि ते पाणी नंतर कोळकेवाडीमध्ये सोडलं जातं. हे सर्व पाणी थेट नदीमध्ये सोडण्यात आलं असा माझा आरोप आहे. कारण त्यांना इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पाणी सोडायला टनेलच बंद होता. मग पाणी गेलं कुठे? पाणी पूर्णपणे वाशिष्ठी नदीमध्ये आलेलं आहे. तेच. आणि याबरोबर 2005 साली जो पूर आला होता त्यावेळेला फक्त पाणी शहरामध्ये घुसलं, यावेळेला चिखलाचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं. याचं नेमकं कारण तुम्ही म्हणता की जंगलतोड किंवा आधी जंगलतोड आणि हे मकिंग जे येत आहे मकिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळालेच. कारण चिपळूणमध्ये जवळजवळ 30,000 टन एवढा कचरा बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यातून जे काय आता समस्या निर्माण होणार आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याच्यावरती चर्चा आणि त्याच्यावरती आता बरेच प्रश्न उभे राहत आहेत. तुम्हाला काय वाटतं नेमकं कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे? कचऱ्याचं विघटन झालं पाहिजे, त्याचं सेपरेशन झालं पाहिजे आणि त्याच्यावर नंतर प्रक्रिया झाल्या पाहिजेत. कचऱ्यामध्ये बोलण्यामध्ये मी कचऱ्याचा एवढा तज्ज्ञ नाही आहे, पण याच्याकरता मुंबईच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. तर नगरपालिकेनं ह्या कंपन्यांना, मंत्री महोदयांना संपर्क साधून त्यांचं विघटन करून कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. शाहनवाज भाई, सोशल मीडियातून अनेक लोक प्रश्न उभे करतात. नगरपालिका आणि इतर प्रशासन यांनी गाफील राहिले, लोकांना अलर्ट केलं नाही आणि म्हणून फार मोठ्या समस्येला किंवा फार मोठ्या अडचणीला, फार मोठ्या नुकसानीला चिपळूणवासियांना सामोरे जावं लागलं. नेमकं काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही सुद्धा काल एका ग्रुपवरती तशा पद्धतीनं लिहिलं होतं. नगरपालिकाला गाफील राहणं हे आजचा प्रश्न नाही आहे शाहिदभाई. मी या कालावधीमध्ये या नगरपालिकेपुढे शहरामध्ये नदी विकास प्रकल्प राबवावा म्हणून अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे. याच्यापूर्वी तुम्ही चिपळूणची भौगोलिक परिस्थिती पाहणं गरजेचं आहे. चिपळूण हे बशीच्या असं आकाराचं आहे. मधला भाग खोलगट आहे, चहूबाजूनं सह्याद्रीचे डोंगर आहेत आणि मधून 4 बाजूने वाशिष्ठी नदी वाहत येते. ही वाशिष्ठी नदी पोफळीपासून एक येते, कोळकेवाडीपासून एक येते, तिवरी दसपट्टी भागातून येते ते, आणि दुसरं म्हणजे पोसरे, धामणंद पोसरे वगैरे जो भाग आहे सह्याद्रीच्या पायथ्या गावाचे असणारे हे जी 15 गाव आहेत, या 15 गावातून एक येते. पुढे गेलात की गोळकोटच्या ठिकाणी कळवंडे आणि वरचा भाग आहे, तिथलंही पाणी येऊन या वाशिष्ठी नदीला आपल्या गोळकोट धक्क्यापर्यंत मिळतं. दुसरी बाब, हे जे पाणी येतं हे पाणी विविध नाल्या पर्यांच्याद्वारे येतं. नालेपरे नगरपालिकेने ताब्यात घ्यावेत याकरिता मी 2007 साली उपोषण केलेलं आहे शाहिदभाई. त्यांचा प्रस्ताव तयार केला आहे, पण पुढे नगरपालिकेने शासनाकडे कोणताही पाठपुरावा केला नाही. हे नालेपारे ही महत्त्वाची भूमिका करतात. आज चिपळूण शहरातील पाहाल तर नाल्यापर्यांवर प्रत्येक ठिकाणी बांधकाम होत आहे. उलट जर हे नालेपरे रुंद केले, खोल केले आणि त्याचा वापरही पर्यटनासाठी करण्यात येऊ शकतो हे मी त्यांना पटविलं आहे. कारण वाशिष्ठीचा इतिहास पाहाल तर चिपळूण हे 5.47 मीटर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. नगरपालिकेचे तिथे बेंचमार्क आहे. खालची बाग बघाल तर जे भरतीचं पाणी येतं हे भरतीचं पाणी पूर्वी मुरादपूर मिठागरी मोल्ला म्हटला जातो, इथपर्यंत हे उधाणाच्या काळात 8-15 दिवस येत होतं, 8-8 दिवस यायचं आणि हे पाणी तिथे साठवलं जायचं. आणि जो भांगशीचा काळ असतो त्यामध्ये ते पाणी सुकायचं आणि त्याच्यातून मीठ निर्मिती व्हायची, म्हणून त्याला मिठागरी मोल्ला हा नाव पडलेलं आहे. म्हणजे आपण पहिले विषय हा येतो आपला की समुद्र सपाटीपासून आपण
किती उंचीवर आहोत, ही झाली आमची चिपळूणची भौगोलिक परिस्थिती. आता या भौगोलिक परिस्थितीवर विचार करून नगरपालिकेने जर नदीवर होणारी अतिक्रमणं, नाल्यापर्यावर होणारी अतिक्रमणं ही जर थांबवली असती तर फार बरंच काही आज सुविधा निर्माण झाल्या असतात. जसं मी तुम्हाला सांगितली, वाशिष्ठी नदीची त्यावेळची जी वहन क्षमता होती ही 987 क्युबिक मीटर पर सेंटीमीटर होती. म्हणजे 987 म्हटलात तर माझ्या अंदाजाने साधारण 2000 क्युबिक मीटर्स पर सेकंद पाणी निघून जात होतं. पण आता ते होत नाही आहे. आता ती क्षमता साधारण 400-500 वर आली आहे. त्यामुळे पाणी अडत आहे, पाणी थांबत आहे. इतकाच विषय नाही तर नदी पात्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही आत्ता सर्वेक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन बेटं निर्माण झाली आहेत. जी नैसर्गिक बेटं होती ही इथपर्यंत ठीक होतं जी इंग्रजांच्या काळात, कारण ती निसर्ग बदलासाठी लागतात. पण ही जी नवीन बेटं तयार झाली आहेत ही नवीन बेटं निश्चितपणे त्वरित काढली पाहिजेत, कारण याला पाण्याला पूर्णपणे अडथळा तयार होते. दुसरी महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतो की आम्ही विकासाच्या नावानं पूल केलेत. याच्यातला पहिला पूल बघाल तर शिरगावच्या पुलाच्या नवीन पुलाची उंची वर आहे, पण खालील पूल हा खालीच. त्यामुळे होतं की वरच्या बाजूने येणारं पाणी आहे हा पूल हे पाणी अडवण्याचं काम करतं. पुढे आलात की आता जो भादरशिकला पूल होणार आहे या जुन्या पुलावर विचार होण्याची गरज आहे. बाजार पुलाचा विचार केलात तर बाजार पुलाचा नवीन पूल आणि जुना पूल त्याची साधारण असणारी 4-4.5 मीटर उंची आणि याची 4.5 मीटर उंची आणि 90 मीटर त्याची लांबी धरली तर 9×36 360 स्क्वेअर मीटर पाणी एक पूल अडवत आहे आणि त्याच्यानंतर तो दुसरा पूल अडवत आहे. तुम्ही यावेळच्या पाण्याची पातळीची विचार केली तर शासनानं जे गेज लावलेले आहेत तो एक गेज आहे कुठे गुहागर नाक्यामध्ये, दुसरा गेज कुठे आहे नगरपालिके म्हणजे आपल्या त्या शिवनदीच्या पातळीवर, आणि त्याच्यानंतर आहेत तुमच्या बहादूर शेखला. पण या तिघांच्या पातळीची उंचीचा विचार केलात तर गुहागर नाक्यात असणारी पुराच्या पाण्याची उंची आणि नदी नगरपालिकेजवळ असणाऱ्या तेथील उंची त्या पुलाजवळची ह्या उंचीमध्ये 1.5 मीटरचा फरक आहे. आणि संपूर्ण बहादूर शेखपर्यंत आपण विचार केला तर तेथे 4.80 मीटर म्हणजे जवळजवळ 14 फुटाचा फरक आहे. हा फरक निर्माण याच्यात आला की जो पाणी वहन क्षमता नदीची कमी झाली, विविध अडथळे आले आणि त्याच्यातून हे पाणी पूर्ण दाबत वर आलेलं आहे. फार अत्यंत अभ्यासपूर्ण आपण विश्लेषण करत आहे. ज्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात नसतात, आम्ही फक्त महापूर आला आणि आमचा संसार उद्ध्वस्त झाली इथपर्यंतच आमची मर्यादा असते, हळूहळू मी संसार उभे करतो. मात्र याच्या पाठीमागं काय कारण आहेत ती तुमच्या माध्यमातून आज कळतायत. फार आता कचरा प्रकल्प आणि या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होते, नगरपालिकेमध्ये काउन्सिल झाली आणि त्यानंतर सुद्धा ठोस अशी कोणती उपाययोजना आपल्याला ऐकायला मिळत नाही. कालच एका नगरसेवकाच्या मुलाखतीमध्ये आम्हाला ऐकायला मिळालं की इथं महाविकास आघाडी आणि इतर जे काही नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये जो काही संगनमत असायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आढळलेल्या आहेत. इथं सुद्धा राजकारण आडवं येतंय, काय सांगाल याबद्दल? आता मला पहिला प्रश्न पडतो की नगरसेवक कशासाठी असतात? चिपळूणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे शक्य होणार नाही, फिजिबल होणार नाही. याच्या मागचंही कारण सांगतो तुम्हाला, कारण हाही प्रश्न पुराशी निगडीत आहे. जी 5.47 मीटर आपली समुद्र सपाटीपासूनची उंची आहे आणि शिवनदी आणि वाशिष्ठी नदीमुळे शहराचे अनेक स्वतंत्र भाग झाले आहेत. मुंबईमध्ये भुयारी गटार योजना परवडते आणि ती असते आपल्याला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी म्हणून भुयारी गटार योजना करावायची असते, नुसती भुयारी गटार योजना नाही आहे. तर हा प्रक्रिया प्रकल्प जर राबवायचा झाला तर याला आपल्या चिपळूणमध्ये 5 स्वतंत्र ठिकाणी तो करावा लागेल. अन्यथा 5 ठिकाणचं पाणी नेऊन एका ठिकाणी उचलून नेऊन तिथे ते करावे लागेल. पण चिपळूणची जी आपण लोकसंख्येची घनता म्हणतो, मुंबई या मोठ्या महानगरामध्ये ते परवडतं, कारण त्याच्यावर जो येणारा खर्च आहे, मुंबईच्या एका इमारतीमध्ये एक गाव वसलेले असतात, त्यामुळे तेवढी घरपट्टीचं उत्पन्न त्यांना मिळत असतं. हे उत्पन्न चिपळूणला मिळू शकत नाही आणि ती चिपळूणला मेंटेनन्स त्याचा होऊ शकत नाही. याऐवजी चिपळूणमध्ये नदी विकास प्रकल्पामध्येच नैसर्गिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवावा आणि ह्याच्यासाठी यांना निसर्गाने नाले परे आणून दिलेले आहेत. जे गटाराचं पाणी येतं हे नदी किनारी नैसर्गिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा राखीव ठेवावी आणि याच्यामध्ये सेटलमेंट करून 3 सेटलमेंट टँक करून एरिएशन करून विविध याच्यातून ते पाणी परत वापरता येईल असा नैसर्गिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवावा असा मी नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील यांच्याकडे मी 5 वर्ष पाठपुरावा करत आहे. पण याच्यामध्येही कोणी लक्ष देत नाही. चिपळूण हे तळ्यांचं शहर ओळखलं जातं. आज तळ्यांची परिस्थिती, चिपळूणच्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
कारण जेव्हा पूर येतो त्यावेळी त्याचे पाणी साठवणीसाठी चिपळूणमध्ये पूर्वी 60च्या वर तळी होती. जसं बुरुम तळे आहे, कावीळ तळी आहे, राव तळे आहे, पवन तळे आहे, इव्हन चिंचनाक्यामध्ये विविध नाव, गणेश तळं आहे, कुंभार तळं आहे. पण आज हाताच्या बोटात मोजणे की तळी शिल्लक राहिलेत. त्याच्यामधील आम्ही आता ग्लोबल टुरिझम वगैरे म्हणून नारायण तलाव आम्ही पुनर्जीवित केलेला आहे. तर ही तळी कायम करणं फार गरजेचं होतं आणि गरजेचं आहे. पण यांनी राजकीय स्वार्थासाठी निधी मिळवण्यासाठी निधी मिळवण्या स्वतःला पैसा मिळवण्यासाठी ही तळी पूर्णपणे बुजवलेली आहेत आणि याचाही फार मोठा दुष्परिणाम शहरावर होत आहे. आणि मोठा परिणाम असा होतोय की ज्यामध्ये आज बोरिंग किंवा विहिरीला चिपळूणची भूजल पातळी होती ही 5-6 फुटावर होती. तुम्हाला खाली दगड लागला की तुम्हाला पाणी मिळत होतं. पण आज ही पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. ज्या बोरिंगला 10-12 फुटावर पाणी जायचं नंतर दगडातनं पाणी खोल जातं, पण तेच पाणी आज आम्ही 100 फुटावर गेलो तरी आम्हाला शहरामध्ये पाणी मिळत नाही आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि हा दुष्परिणाम आम्ही भोगत आहोत. नक्कीच आपण 1951 पासूनचा सगळा इतिहास आतापर्यंत सांगितला. 1960 नंतर कोळकाळी धरण झाल्यानंतरच्या किंवा कोयना धरण झाल्यानंतरची काय परिस्थिती आहे, त्यातून काय नेमक्या समस्या उद्भवल्या यासुद्धा आपण या ठिकाणी नमूद केल्यात. आजच्या तारखेला महापूर गेलेला आहे, जवळजवळ महिना झाला महापूर होऊन. अजूनही चिपळूणातल्या काही गोष्टी तशाच प्रलंबित आहेत. कचऱ्यापासून तर अगदी व्यापाऱ्यांचे उद्योग व्यवसाय उभे राहण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत. शासन अजूनही म्हणावं तशी मदत करत नाही आहे. या संदर्भात काय सांगा? या प्रश्नामध्ये मदतीपेक्षा माझं स्पष्ट आरोप या शासकीय अधिकाऱ्यांवर आहे. आणि पहिला आरोप हा आहे की ज्यावेळी चिपळूणात कोरोनामुळे बाजार व्यापारपेठ बंद होती त्यावेळी 1 दिवसाचा शासनाने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर यांनी दुकानदारांना दुकाने उघडून आपलं सामान वर ठेवण्याची मुभा दिली, फोर्स आणला, तयारी केली. पण हा 22 जुलैचा जो काळ होता, ह्या 22 जुलैच्या काळामध्ये 5 दिवसाकरता रेड अलर्ट असताना नागरिकांना यांनी सावधान का केलं नाही? यांची आपत्कालीन यंत्रणा कुठे होती? आता काही नगरसेवकांनी किंवा माझ्या लोकांनी सांगितलं की 22 तारखेला रात्री म्हणजे सकाळी पहाटे जेव्हा नगरपालिकेत गेले त्यावेळी नगरपालिकेतनं दोरी होती, न बोया होता, न काही होतं. इव्हन त्यांची होळी दुसरीकडे होती आणि मशीन दुसरीकडे होती. मग रेड अलर्ट जाहीर करूनही शासकीय यंत्रणा काय करत होती? याला जबाबदार शासकीय यंत्रणाच आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यांना पूर्णपणे कल्पना होती. आणि याच्यामध्ये असा विचार केला तर कालच ची माहिती घेतली की फक्त नगरपालिकेचा JCB होता. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या स्वतःची वाहनं आहेत, मग ती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असतील, शासकीय अधिकाऱ्यांची असतील, ही शासकीय अधिकाऱ्यांची वाहनंही अत्यंत पूर्णपणे सुरक्षित स्थळी नेऊन ठेवण्यात आली होती. म्हणजे ह्यांना पूर्णपणे या पुराची कल्पना होती. मग याला दोषी कोण? फार मोठा मुद्दा आपण मांडताय की यांनी स्वतःची वाहनं सुरक्षित ठेवली असती तर त्यांना कल्पना होती आणि लोकांना त्यांनी याच्यापासून दुर्लक्षित ठेवलं किंवा लोकांना गाफील ठेवलं असं तुमचा स्पष्ट आरोप इथल्या प्रशासनावरती आहे. मग आज आपण जर म्हणायचं म्हटलं तर याच्यावरती आता सगळ्या स्तरातून चर्चा होती. काही लोक दबक्या आवाजामध्ये बोलतात तर काही लोक उघडपणे बोलतात. आपण त्यापैकी एक आहात. यानंतर दोषारोपण करायचं झालं तर नेमकं कशा पद्धतीने दबाव तंत्र किंवा कशा पद्धतीने या अधिकाऱ्यांवरती एक वचक निर्माण झाला पाहिजे? याच्याकरता सर्वप्रथम चिपळूणातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ मंडळी यांनी आपला पक्ष आणि सर्व काही विसरून, इव्हन जरी अंतर्गत मतभेद असले तरी आम्ही चिपळूणकर या नात्यानं एकत्रित येऊन पुढील एकत्रितपणे शासनावर, लोकप्रतिनिधींवर दबाव आणणं गरजेचं आहे. जर आम्ही चिपळूणकर राहिलो तरच आमचा पक्ष राहणार आहे. आम्ही चिपळूणात राहिलो, जर आमचंच असं संपत राहिलं तर आम्ही काय करणार आहोत हा विचार प्रत्येक चिपळूणकरांना करणे फार अत्यंत गरजेचं आहे. आणि आम्ही चिपळूणकर या नात्यानं एकत्रित येणं हे महत्त्वाची बाब आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा शहानवाजभाई आपण मांडलात. आम्ही चिपळूणकर या सदराखाली, या एका नात्याखाली आपण एकत्र आलं पाहिजे आणि चिपळूण पुन्हा एकदा कसं उभं राहील, ह्या चिपळूणचं वैभव अजून कसं वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपण अत्यंत सविस्तर, अत्यंत अभ्यासपूर्ण एकंदरीत महापूर याची कारणमीमांसा आणि त्याच्यावरती उपाययोजना यावर आपण आमच्याशी संवाद साधलात. आपले मनपूर्वक आभार. तर होते शहानवाजभाई शहा ज्यांनी खरोखरच अत्यंत अभ्यासपूर्ण आपल्याकडं काही गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती प्रशासनानं किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे आणि भविष्यात अशी मोठी समस्या निर्माण होणार नाही यासाठी आपण काय नेमकं केलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार व्हावा. आणि म्हणूनच यापुढे अशाच प्रकारची चर्चासत्र घेऊन
तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन एक ठोस उपाययोजना झाली पाहिजे अशी सर्वसामान्य चिपळूणकरांची मागणी आहे. शासनाकडून येणारी मदत ही किती काळ टिकणार आहे, मात्र त्या ती मदत घेण्याची वेळ येऊ नये, लोकांचे संसार असे रस्त्यावरती येऊ नयेत यासाठी नक्कीच आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपण चिपळूणकर आहोत आणि चिपळूणकरांनी आपलं वैभव टिकवलं पाहिजे. धन्यवाद.